अरे कोण आला रे, कोण आला? वाघाची डरगळी वाटत नाही मित्रांनो. एकदा जरा प्रशासन हलू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. धन्यवाद. या ठिकाणी दादाचं आगमन झालेलं आहे, पण दादांच्या सूचनेनुसार आपण अगदी कमी वेळेमध्ये कार्यक्रम घेणार आहोत. प्रथम ज्या आपल्या व्हॅलिडिटी झालेले आहेत, जे विद्यार्थी MBBS ला गेलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे आपण नाव सुचवतोय. त्यांनी समोर यायचंय आणि दादांच्या हस्ते विधीचा स्वीकार करायचा. किती लोक दिले धाराशिवमध्ये आज प्रमाणपत्र? 5. मला वाटतं उद्या ते 5 घेऊन ये. आपण उद्या पूर्ण दिवस त्याच्यात घालू. कसे दिले, काय दिले. आरक्षणाविषयी नुसतं बघणं आणि सोडून देण्याचं नाही, त्याचा बारकाईने विचार करून आपण सगळेच मराठवाड्यातल्या प्रमाणपत्र दिलेत त्यांना बोलून घेऊ. काय सुरू ठेवलंय, काय निकष लावले, कोणत्या आधारानं दिले, आपल्याला तर बघावं लागणार. नसते दिले 5 आणि लगेच खुश असं नको व्हायला. काय त्यात हातखंडे वापरले. मी पुढचा डाव लगेच उद्या टाकतो, पण मला आधी बघू द्या. आधीच बोलायचं नसतं. आपल्याला काय करायचंय काय नाही ते आधीच सांगायचं नसतं. प्रमाणपत्र कोणचे, कसे दिलेत नेमके, सगळंच बोलताय ना मला आज. कारण बोलल्यामुळे एखाद्या समोरचा सावध होतो. आपण काय करणार आहेत काय नाही करणार, त्या प्रमाणपत्रावर पण त्याच प्रमाणपत्रावर काय करायचंय मी उद्या समजून घेऊन परवाच्याला सांगतो तुम्हाला. त्यासाठी अगोदर ते प्रमाणपत्र बघू, कोणाकोणाला दिले ते बघू. ते सगळं आपण परवा ठरवू. प्रमाणपत्रावरती दिलेल्या प्रमाणपत्रावरती म्हणजे प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले अशी माहिती प्रत्येक जिल्ह्यात. ते प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना मिळाले त्यांना पुन्हा सांगतो आम्हाला माहीत नाही कोणा दिले. त्याच्यामुळं धाराशिव नगरीतून सगळ्यांना सांगतो ज्यांना दिले ते उद्या अंतर्गत या आणि त्यांच्यासोबत गर्दी करू नका. जेवढे तेवढ्यालाच येऊ द्या. कारण मला थोडी उद्या त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ती विषय आपल्याला राज्याला समजून सांगता येईल. कारण आता मराठवाड्यात सुरू झालं की पश्चिम महाराष्ट्र सुरू होणार लगेच. कारण त्यांचा या अहवाल काल घेतलाय, तुम्हाला माहिती नसतं. तुमचे 58 घेतलेत गावं, तुम्ही नका टाळ्यावर. तुमचे 58 गावं घेतले सोलापूर जिल्ह्यातले. ते पण इकडे घेतले. हैदराबाद स्टेटमध्ये जेवढे तालुके जिल्हे होते तिकडे पलीकडे बुलढाणा पण येते, तो पण घ्यायला. तुमचं कोल्हापूरचं गॅजेट, सातारा संस्थानचं, सोलापूरचं, मिरजचं, तुमचं औंध, पुणे, सांगली, रायगडचं एक आहे. मला वाटतं रत्नागिरीचं आहे, सिंधुदुर्गचं नाही होत. अर्धा भाग सिंधुदुर्गाचा आणि रत्नागिरीचा सातारा संस्थानमध्येच होता. आता ते पण मी पण वाचितोय सातारा संस्थानचं. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पालघर, मला वाटतं अर्धा अकोला पण येतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये आताचे जे सांगितले त्याच्यात बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटेडच्या अंतर्गत कोल्हापूरपासून सगळे गॅजेटेड येणार आहे. कारण तिकडं इंग्रज होता, त्यामुळं औंधचे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत सगळे येते. त्याला सुद्धा आपल्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतलेला आहे बॉम्बे गव्हर्नमेंट आणि त्या दुसऱ्या गॅजेटेडसाठी.
तोपर्यंत ह्या दोनचं करू म्हणलेले, मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा. मला असं वाटतं की शिवेंद्रराजे साहेबांनी आपण त्यांना 1 महिन्याचा वेळ देतो. मला वाटतं त्यांनी ते आठवड्यातच काम पूर्ण केलं असं वाटतंय. आपणही वेळोवेळी शंभूराजे देसाई साहेबांनाही सांगितलं, शिवेंद्रराजे साहेबांनाही सांगितलं, तिकडच्या बऱ्याच आमदार मंत्र्यांना पण सांगितलं की जरी आम्ही पोरांनी ते गॅजेटचा मुद्दा घ्यायला लावला तर बाकीचे उठून धरायचा, लावून धरा सगळे जण समाजाचं कल्याण होईल, तसं सुरू झालं. आता माझं आजपासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाड्यातल्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना, सगळ्या पक्षाच्या मराठ्याचे असणारे सगळे प्रतिनिधी यांना सांगणं आहे की हैदराबादच्या गॅजेटसाठी थोडं सगळ्यांनी ताकद लावून धरा. तुम्ही मजा बघू नका, बाकीचे मजा बघत नाही. एखाद्याची समिती जर गठीत केली, एखादी उपसमिती राज्य सरकारनं जर गठीत केली, ती त्या समुदायाच्या विकासासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी असते. या महाराष्ट्रात पहिलीच अशी उपसमिती गठीत झाली ओबीसीची. ती फक्त दुसऱ्याच वाटोळ कसं होईल असे मुद्दे उकरून आणते. समजून घ्या जरा. आपली गठीत झाली, चंद्रकांतदादा पाटील होते, आता विखे साहेब आहेत, त्याच्या आधी कोण होतं मला नाही सांगतायचं, अशोक चव्हाण साहेब होते वाटतं, नारायणजी राणे साहेब. हा, आपल्या यांनी फक्त काम केलं. असे कुणाचे उतरंडे उतरले आल्या, कोणाच्या गाडग्यात काय पण भुलय हे बघणारे आवलं ते आपल्या नाही. ज्याचा ज्याचा संसार, ज्याचं त्याचं घर, ज्याच्या त्याच्या उतरंडी, ते त्याच्या घराचं वैभव म्हणून आपण कधी कोणाच्या दारात डुकून नाही बघितलं. पण आता ओबीसीची उपसमिती या आठवड्यात गठीत झाली. ती एकच काम करते, मराठ्याच्या जे विरोधात कोर्टात जाणे, त्यांना निधी किती दिला ती थांबवा, सारथीच्या योजना थांबा. चौथं काम कुणबी प्रमाणपत्र द्यायचे थांबा. पाचवं काम कुणबी प्रमाणपत्राची शोधपत्रिका काढा. ओबीसी उपसमिती बोलते बरं ते मंत्रिमंडळाची. सहावं काम ओबीसी उपसमितीचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष काल म्हणले मराठ्यांचे व्हॅलिडेट थांबवा. बघा ही उपसमितीचे त्यांच्या ओबीसींना काय निधी द्यायचा, या लेकरा बाळांचा काय विकास करायचा हे काम करायचं. याचिका कशा दाखल करायचे हे काम आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्याच्यासाठी नसते. आम्ही म्हणलो तर आमची उपसमिती आहे, द्या उत्तरा, होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणता आमचे शोधपत्रिका काढा कुणबी प्रमाणपत्राची. आमची उपसमिती म्हणली का 16% आरक्षण तुम्ही आमचं घेतलं, शोधपत्रिका काढा म्हणाव का? म्हणायचं का मग आता भुजबळ? दुसरं, मराठाला एसी आणि कुणबी आरक्षण आहे. डोके ठेकर आहेत ना आपल्या लोकांचे सगळ्याचे. बघा डाव, मराठ्याचे लोक इमानदारी लढायला लागले म्हणून हे सगळे उघडे पडले. यांनी काय सांगते ते मराठ्यांना एसी आरक्षण आहे आणि ओबीसी आरक्षण आहे. 2 आरक्षण कसं काय? 2 पुढे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले का? मग 2 म्हणा, मग 2 म्हणा तुम्ही.
आम्हाला मान्य. तुम्ही जर म्हणले मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण आहे ओबीसीतलं, मग म्हणा 80-20. काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र, ज्या मराठ्यांना नाही त्यासाठी 80-20. 2 कुठे आहेत? मग हे कोणाला सांगणार? कोर्टाला. 2 आरक्षण आहेत मराठा. मग मान्य न्यायालय म्हणणार मराठ्याला कोणचं ठेवायचं. मान्य न्यायाधीशाने तरी हे विचार करायला पाहिजे, मराठ्यांना 2 आरक्षण कुठे? जी शासन संस्था आहे, जी विधी व न्याय विभाग आहे, जे न्यायालय संविधान कायदा चालवतं गरिबांसाठी, त्या संविधानाच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायदेवतेनं तरी विचार करायला पाहिजे मराठ्यांना 2 आरक्षण कुठे? न्यायालयाने आदेश दिले म्हणजे सूचना केल्या सरकारला, कोणचं आरक्षण ठेवायचं, मराठ्यांना 2 आरक्षण आहेत हे सरकारनं उत्तर द्यावं. ही बाजू कोण मांडणार? छगन भुजबळ कोर्टात मराठ्याला 2 आरक्षण. भूमिका मांडल्याशिवाय न्यायालय म्हणलंय का? नाही म्हणलं. मग छगन भुजबळ आता एक सांग मला, आमचा 2 आरक्षणाचा विषय तुम्ही काढला, आपल्याला याचा टाइम द्यावा लागणार. नुसतं उठून पळून जमणार नाही आपल्याला. मराठा आपल्याला कमीत कमी पुढच्या पिढीला खूप कमवून ठेवावं लागलं. नाही तर उठला, आला, पळाला, गेला घरी, बोललं होतं मारतो 10-12 घोषणा दिल्या, चालला होता घरी, पाऊस यायला लागला, लई भूक लागली. पुढच्या पिढीला आयुष्याची भाकर लेकराबाळाला कमवून ठेवावं लागलं. बघा ते छगन भुजबळने सांगितलं मराठ्याला 2 आरक्षण. वारे उपसमिती, ही उपसमिती मंत्रिमंडळाची, आणि तो म्हणतो मराठ्यांना 80-20 आरक्षण नकोच का? चष्मा नाकाच्या खाली आलेला मराठ्यांना ईडब्ल्यूएस नकोच का? मराठ्यांना योजना नकोच का? अरे बुजगाने, आमच्या उपसमितीनं म्हणावं का आता उद्यापासून? मग आमच्या उपसमितीनं म्हणायचं का आता उद्या? काही ओबीसीतल्या जातीला ओबीसी म्हणून केंद्रात आरक्षण, महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या ओबीसीला राज्यात जे ओबीसीच्या सवलती जे आरक्षण आहे तेच केंद्रात. पण महाराष्ट्र एक असं राज्य आहे बरं का छगन भुजबळ, तो यासाठी देशातल्या सगळ्या ओबीसीला सारखं आरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींना केंद्रात सुद्धा ओबीसी म्हणून आरक्षण आहे, पण त्याच ओबीसीला राज्यात SC/STच्या सवलती आहेत. भुजबळ तुला त्या नको का? नको का तुला? छगन भुजबळ बाकीच्या राज्यात 50% आहे, इथं 52 आहे, तुला वरचं 2% नकोच का? आमचं तो 16% आरक्षण घेतलं ते नको का? वारे उपसमितीचे सदस्य बघा, आता मराठ्यांना कुणबी बोगस प्रमाणपत्र दिले. एक नीतीन म्हणती मराठ्यांना बोगस प्रमाणपत्र दिले, त्याची शोधपत्रिका काढा. करू का सुरू मग मराठ्यांनी? आम्ही बंजाराने तुमची जाती एक नाही, शोधपत्रिका काढा, आरक्षण रद्द करा. करायचं का सुरू? तुम्हाला नाही का? अरे बाबा, बोलताना विचार करा. समोर मनोज जरांगे आता, कारण तुम्ही सुद्धा काचाच्या घरात राहता, ती ध्यानात ठेवा. मला दुसऱ्याच्या घराला घर काचच आहे म्हणून लात मारायला जातात, तर तुमचं सुद्धा काचच आहे, ते सुद्धा फुटणार.
कारण बंजारा समाज सरळ सरळ म्हणला आणि मग मराठ्याच्या बुद्ध्या चालायला लागल्या. आता बघा फसवा फसवी ते करायचंच का? मग आता आमच्या वाटा जायचं म्हणल्यावर तुम्हाला आम्ही तुमच्या वाटा गेलो का? तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं आम्ही तुम्हाला बोललो का? आम्ही म्हणलं का बंजारा समाजाचं कम आरक्षण घेतलं? बंजारा समाजाचे लोक पोर आता हुशार झाले आपल्या पोरासाठी. बघा मराठ्याच्या पोरावर बंजारा समाजाचे पोर हुशार झाले. आता त्याच्या काळात त्यांना 5% 2.5% आरक्षण त्यांनी एका समाजाला दिले. ते कोणचं म्हणणं नाही, त्यांच्या काही नेत्यांचं म्हणणं आलं. बघा हे आपल्याशी जुळतं मिळतंय म्हणून सांगतोय. आणि बुद्धीनं हुशार व्हावं लागेल मराठ्याला. ज्यावेळेस प्रत्येक मराठा इथं बसलेला असू द्या पुढच्या फुल झाल्या म्हणजेच धाराशिव जिल्हा आहे. मराठा युद्धाच्या डोक्यात जर आरक्षण बसलं तर घराघरातल्या मराठ्यांच्या डोक्यात आरक्षण बसलं. तुम्ही चित्त एका जागेवर ठेवा. सणावार धांगड धिंगाळ करण्यात वेळ व्हायला घालू. चित्त एका जागेवर ठेवा. समाजाच्या बाजूने समाजाच्या लेकराच्या बाजूने. त्यांच्यातल्या काही लोकांचं म्हणणं आलं म्हणजे 10-5 जण आहेत आमचं ते अमुक अमुक नेत्यावर लय प्रेम होतं म्हणून आम्ही त्यांना 2.5% आरक्षण दिले. चांगली गोष्ट आहे. काय पोट तो खायचं काम नाही कोणाचं. एकदम चांगली गोष्ट आहे. तुमचं प्रेम होतं म्हणून तुम्ही दिलं. पण ज्याला दिलं त्याचं प्रेम तुमच्यावर आहे का? जर तुमचं 5% 2.5% त्यांना दिलं ते गप्पा सुधारले. आईला ज्याचं घेतलं ते कसं काय सुधारलं? सोपं गणित कळत आहे तुम्हाला? समाज तर सारखा आहे. बंजारा समाजाने ज्याच्यावर यांचं प्रेम होतो आलं तो समाज ज्यावेळेस त्या आरक्षणावर हे सुधारले मग ते बंजारा तुम्ही सुधारला. जर तुम्हाला 100 पोरं तुमचे घ्यायचे त्या 2.5% आरक्षणाच्या जीवावर, ज्याचं आरक्षण घेतलं त्याच्या जीवावर म्हणावं लागेल. मग तुम्ही ते 2.5% घेतलं, 100 पोराची भरती करायची तर भरती करताना म्हणायचं ना, अरे आपण ज्याचं आरक्षण घेतलं त्याची 30 पोरं घेऊ रे. त्या बंजारा समाजाचे 30 पोरं घेऊ, PSI करू, तहसीलदार करू, सगळे आपलेच. कोण भरती केली? मी सगळे डिटेल घ्यायला तुमचं. हो, तुम्ही आमचे श्वेतपत्रिका काढायला होता का? तुम्ही कसं आरक्षण घेतलं, कशा भरत्या केल्या 95ला, मी बी डिटेल घ्यायला. आता तुम्हाला ज्या भाषेने खेटायचे मला त्याच भाषेने तुम्हाला खेटायचे इथून पुढे. आमची श्वेतपत्रिका काढा म्हणता. आम्ही लढू रोट जाळून माझ्या गरीब मराठ्यांनी चटणी भाकर खाऊन मिळवलंय त्याची श्वेतपत्रिका काढायची तुम्हाला. मग तुम्ही 2.5% बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं. कोण भरती केली? कोण भरती करताना तुमचेच कसं काय घेतले सगळे? का बंजारा समाजाची त्यांचं आरक्षण घेतलं म्हणलं ज्यांच्या घरात राहायला गेला त्यांना घरात बाहेर काढलं. तुम्हाला त्यांनी एक खोली दिली, बाबा माझ्याजवळ 4 खोल्या 2 खोल्या राहू दे, तुला 2 मला. किती प्रेमळ म्हणावं लागेल ते बंजारा समाज. राहू द्या मला, त्याला घर राहायला नाहीये. आपली इथे 4 खोल्या 2 खोल्यात राहू द्या त्यांना, आपण 2 खोल्यात ऍडजस्ट करू. तुम्ही त्या 2 खोल्या तुम्ही बाहेर काढला त्यांना, दुसऱ्या सुद्धा. मग म्हणले असते ना, ज्यांचं 2.5% आरक्षण घेतलं त्यांच्या लेकरा बाळाला आपण नोकऱ्या देऊ. दिल्या का? पूर्वी आम्ही लहान लहान होतो ना, तेव्हा राठोड, चव्हाण, पवार अशा ऐकायचे PSI असलेले, नाईक तहसीलदार असलेले, तसे 20 वर्ष घेतो काय का? राठोड, चव्हाण गेले का सगळे ऊस तोडायला? कसा घात केला बघा तुम्ही. आम्ही फक्त भाषा वापरायची. बंजारा नाम काम का आपण ते पोर हुशार झाले. ते म्हणजे एक पीक काही नाही. आता तुम्ही कुपाट लावले आमची एक म्हणून अजिबात एक नाही. आणि मग बंजारा समाज जरी एक नाही म्हणतोय तर मला सरकारकडून आणि फडणवीस साहेबांकडून आता उत्तर पाहिजे. जर बंजारा आणि हे जर एक नाही तर यांना आरक्षण दिलंच असताय.
यांना आरक्षण दिलं कसं? यांची बोली भाषा एक नाही, यांचा रोटीपिटी व्यवहार नाही, यांची परंपरा नाही, यांचं लेणं खाणं एक नाही, यांचे राहणीमान एक नाही, यांची परंपरा एक नाही, यांचा व्यवसाय एक नाही, यांचे सणवार पण एक नाही. मग हे एक म्हणून तो जी आर नेमका कसा काढला त्याची शोधपत्रिका आम्हाला पाहिजे. त्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगानं त्यावेळेच्या संबंधित सरकारनं तो जी आर काढला कसा, बंजारा आणि हे एक एक दाखवलं कसं. म्हणजे तुम्हाला छगन भुजबळला माळी आणि बागवाड एक चालते आणि मराठा कुंडी आणि एक चालत नाही. होय, ही दुटप्पीपणा जी आहे ना, आता आपल्याला जसं कसं खेटावं लागणार आहे, तवायला लागणार आहे. यांना बोलता येणार म्हणून तुमच्या तिकडचं माकड धरून आणले आणि आमच्या तिकडे हिडी देते दोघं जण, आणि मग ते बोलत इकडे येऊ. म्हणजे तुम्हाला बोलता येणार म्हणून त्याच्या पाठीमागून आमच्या वारा करता का? आम्हाला कळत नाही का? सापाला दूध पाजणारे कोण आहेत तुम्ही? आणखीन सांगतो धाराशिवमधून मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी माझा त्यांना दोघांना पण आव्हान आहे, तुम्ही दोन नेते आहेत ना, तुम्ही मजा करा, सुखानं करा, मराठ्यांच्या अंगावर इथून पुढे आणखीन चाली करू नका, नसतात तुमचं सुद्धा आरक्षण मी घालीन. तिकडं आणून सभा घ्यायला लावायच्या, तुमच्या त्या वाचकाने टोळीतले त्या परळीच्या लाभार्थ्या टोळीची पोरं सोडायची बोलायला, त्याच्या सभा पाठव, इकडं पाठव, तिकडं पाठव, ते आणखीन बंद कर. आणखीन तुझ्या हातातून वेळ गेलेली नाही. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, त्याला बळ देऊन विनाकारण मराठ्यांच्या अंगावरती घालू नको, विनाकारण शोधपत्रिका काढायला जाऊ नको, आमच्या वाटा जाऊ नको, आम्ही तुझ्या वाटा जात नाही. धाराशिव मधून पक्का शब्द. पण आम्हाला डवचायला प्रयत्न केला की तुम्हाला डवचेला म्हणून समजायचं, ते परिणाम बघू काय होते. तुम्ही भेट मिळा भेट असतो का? मग तुम्हाला जर त्याच वळणावर जायचं म्हणल्यावर त्यांना विलाजे तुम्ही आरक्षणासाठी मराठीचे मुद्दे पडायला निघालात म्हणल्यावर होती काय व्हायची? त्याला काय पर्याय? आम्ही खमकी आहेत, तसं काही अडचण नाही, फक्त गप आहे, कारण तुम्हाला मिळालेलं आणि आम्हाला मिळवायचं. बाबा हो, माझ्यावर लय मोठी जबाबदारी. यांना सगळं मिळालंय, मागं वळून बघायची गरज नाही. पुढं फक्त राहणं चालायचं, चांगलं होईल नाही वाटलं होईल. आरक्षण मिळालं त्यांना, योजना मिळाल्या सगळ्या, शेती आहे, शिक्षणात फुकट आहे, फुकट आहे म्हणलं, मागं वळून बघायची गरज नाही. फुकट सगळं वापरायला नाही. कोणाकोणाला माहिती आहे? ओबीसीला आरक्षण शिक्षण फुकट आहे, कोणाकोणाला माहिती? खोटं बोलू नका, बळ घातवर नाही करायचं, कोणालाच नाही ना. मी तुम्हाला एक जे सांगतो, आणला काय सांगत फोटो काढू, एक सर्क्युलर काढलं शासनात, नेत आहे का हे बार काय ना घुसायला लागले तर मी का घुसायला, आणि मग समाज खंबीर आहे. मग काय झालं ना, सगळ्याच्या पाठपुढे तो समाज. तुम्ही कुठाने करायला पाहिजे तर आम्ही कुठाने करायला पाहिजे. एक सर्क्युलर आहे शासनाचं 2023-24, 2024-25, 2025-26 रनिंगचा आता, कारण ऍडमिशन जून ते जून होते, म्हणून आता जानेवारीला 26 लागून 2026 म्हणून 26 घ्यावा लागला त्याचा, त्यांना 25-26. बघा मीडियासाठी बी बातमी ही मोठी, मला आताच नव्हती करायची, पण आता ते बोलण्याच्या वळणाला आलं म्हणल्यावर मला ते सांगणं आलं. ओबीसी 32%, 7 आणि 13, 20, SC ST 20%. SC STच्या योजना वेगळ्या, 32% ओबीसीची योजना वेगळ्या. ओबीसी म्हणजे SC STला 100%, ओबीसीला 50% आरक्षण. 12 लाख फी असेल तर 6 लाख.
मोबाईल चिवडीनं चालू आहे, चिवडीनं चालू आहे का? नाही का? एससी एसटीला आणि ओबीसीला ठरवून दिलंय. म्हणून बार बार सांगतो मी, कुठं वेळ घालायचा समाजाने कुठं नाही हे ठरवून ठेवा. कुणीच कुणाला काही कळून द्या ना. आपल्या सुद्धा तज्ञ अभ्यासक माननी महोदय यांना सुद्धा सांगतो, त्याच्यावर बोलत जातावा. इकडे आमच्याच गाडीतला पण नका घालू हमेशा. तिकडेही जरा तज्ञ हुशार ज्ञानी आहात म्हणतात, आम्ही ज्ञानी आहेत. ज्ञान तिकडं पाजाळा थोडं. गरीबाच्या लेकरं लढतेत, रक्त सांडित येत, त्यांच्यावर नका वारा करू हमेशा. तिकडेही जरा बघा. त्याच्यातल्या 32% आरक्षणात कोकणला 12 MBBS 6,54,000 ओबीसी, एससी एसटीला 0 मान्य, हे मान्य. पण 32% ओबीसीत एससी एसटीच्या सवलती लागू कसा? त्याच्यात 5-6 जाती अशा आहेत ओबीसीत, त्यांना एससीच्या सवलती लागू. हे तुम्हाला माहित का व्हावं? नुसतं आरक्षण मागून काय करता? ज्ञान पाजाळणारे तज्ञ अभ्यासक कुठे गेले? काय निकष दाखिले? त्यांना एससीच्या सवलती लागू केल्या 0. पैसे शासन भरतात, 0 म्हणजे शासन भरतात. वेगळ्या वेगळ्या कॉलेजच्या वेगळ्या वेगळ्या फी. ही उलगडा कोणी सांगत नाही आपल्याला. सवाल नेत्यात गर्दी, झेंडे, साहेबाचाही जे असो, साहेबाच्या भयाचाही जे असो, त्या साहेबाच्या भयाला हक्का आहे ना. आपल्याला हे नाही सांगितलं आणि आमचं चिन्ह अमुक हे तेवढं घराघरात पावचं, आमचं चिन्ह तमुक तमुक हे ते नाही, ते दुसरं आहे. तमुक तमुक हे चिन्ह ते पावचं. मग आपण निवडून आल्यावर पाळल्यावर इमानदारीनं म्हणणार, साहेब घराघरात पोहोचला राव, पण कसं का मतदान नाही केलं लोकांना काय नाही. म्हणजे निवडून आला, साहेब डोळे फोडले हो म्या, म्हटलं पोरग दवाखान्यात होतं तरी मी गेलो नाही दवाखान्यात पोराला भेटायला, पण रात्रंदिवस तुमचा प्रचार केला. ते ज्ञान घेताय काय? इथं घराची घरात पोराची पोरं उद्ध्वस्त व्हायला लागले, ते ज्ञान का घ्यायचं तुम्हाला? बाप कशाला कष्ट करतो शेतात? हे शिकावतो मी म्हणून मानावं लागेल तर माझ्या गावच्या पोराला. शिकतही बी आणि असे मला सगळे डॉक्युमेंट आणून देतो. बघा म्हणे साहेब हे बघा म्हणे, याच्या बापाचं उत्पन्न 30 लाख रुपये आणि माझ्या बापाचं 3 लाख, तरी पण याला 0 आहे फीस. आणि मी परत प्रवाहाला ऍडमिशन घेतलं म्हणे आता काल MBBSला पैसे भरून. ओबीसी 5-6 जाती असे आहेत की त्यांना एससीच्या सवलती लागू आहेत. कशामुळे लागू केला सांगा मला त्याचं उत्तर. छगन भुजबळ नको का तुला? त्या नको का? का रे भाऊ, तुला वाटतं का तू लय शहाणा आहे? मी बी तो आहे एक पाऊल पुढे, तो सगळं पुढे आणायचं मी द्या. नुसते आंदोलन करून नाही चालणार. आपण आंदोलन करतो आणि कोर्टात जातो. आपल्याला यांची कोर्टात वाट धरावं लागणार यांची. तेव्हा हे म्हणते मराठीत वाटत जाणं नको आला. यांना एससीच्या सवलती लागू कसं काय? काय निकष दाखिला? राणावाना भिंतीत म्हणून दाखवलं का? तुम्हाला भाटक्या दाखवलं? दऱ्या फऱ्यात तुम्हाला आता हे दाखवलं का? ओबीसीला म्हणून एससीच्या सवलती खाता तुम्ही एसटीच्या. मी तुम्हाला ओबीसी किती दाखवू? रानात राहणारे, रानात फिरणारे चालते त्यांना मी मग ओबीसीचं नेतृत्व करता तुम्ही. मी मराठ्याचं करतो. मी मराठ्याचं काय सांगतो सरळ, माझ्या मराठ्याला पूर्वी प्रमाणपत्र द्या. मी म्हणतो का पश्चिम महाराष्ट्राला वेगळेच द्या, मराठवाड्याला वेगळेच द्या, खानदेश विदर्भाला वेगळेच द्या.
माझ्या पोरांना मराठ्याच्या सगळ्यांना साथ मिळाला पाहिजे ह्या भूमिकेत काम करतो ना. मग तू जर ओबीसी नेता आहे ना, तू का म्हणत नाही ओबीसीला सुद्धा शाना करतोय, हुशार करतो, व्हायचं ध्वन्यात नका हो. तुमचा असाच दिदार करून टाकेल मग मराठ्याने तुमचा कधी काही केलेलं नाही. तुमच्या बळावर आवाज मराठा उठलेला नाही. हे तुमच्या मुळावर विषय बसले हे सांगतोय नसतात. तुम्ही कागदपत्र काढा, तुम्ही तुमचंच ऐका, आमचं ऐकू नका. जो ओबीसीचं नेतृत्व करतोय त्यांनी सरळ म्हणायला पाहिजे मी ओबीसीचा नेता आहे. त्यांनी बरं का माझ्या लेकरा बाळांना, माझ्या जातीतल्या लोकांना जी फीस आहे तीच फीस सगळ्याच्या ओबीसीच्या लेकराला पाहिजे. या म्हणत नाही ओबीसी नेता तुला खायला फुकटी मिळायला लागलं, तू कुठं म्हणतो 6-7 जाती 0% साहेब 0. घ्या उद्या MBBS आल्या आपण आपल्या पाल्याला जाऊ घ्या, ओबीसीने पण घ्या आणि विचारा आता सरकारला प्रश्न. आम्ही 32% ओबीसी घ्या, आम्हाला 5-6 लाख रुपये फी लागती, हे पण ओबीसीच आहेत, यांना कसं काय 0 आहे. उपसमितीने ते काम करा, ओबीसीची उपसमिती गठीत केली ना मंत्रिमंडळाची, ते काम कर. इकडं मराठ्याच्या विरोधात अर्ज नका पुढे चालला. घ्या उपसमिती निर्णय मंत्रिमंडळाचा की ओबीसीच्या काही जनतेला एसटीच्या सवलती लागू आहे. उद्यापासून सगळ्या ओबीसीला आम्ही त्या सवलती लागू करतो. 0% फीस का जमत नाही. सगळा मायक्रो ओबीसी 5-6 जणांनी मारून टाकला. हे सर्क्युलर आहे शासनाचे. किती वाईट परिस्थिती आहे. आम्ही बोललो का जाऊ द्या गरीबाच्या लेकराचं कल्याण होते, पण आमच्या लेकराचं कल्याण होतं तुम्ही वाटलं करायला लागला तर आपण 100% द्यावा लागला. आमचे गॅजेट आहे, गॅजेट असून म्हणता कोर्टात जायचं, मिळून नाही द्यायचं मराठ्याला. वा 17 संस्थांचं गॅजेट आहे रे, मिळून नाही द्यायचं. बॉम्बे गव्हर्नमेंटचं मिळून नाही द्यायचं. तुमचं तर काही बेकार आहे आमच्यापेक्षा. आम्ही 1967 पासून कागद काढायला चालू केलं, लगेच प्रक्रिया करून आम्हाला वेळ लागला. आमचं ते वकील म्हणतं काय कामाला लावलं तुम्ही, बेकार काम आहे, कागद काढू करू हेच पाडण्या म्हणलं केशी काम चालू का हे चालू म्हणलं कामच करावं लागलं. आता ते जशा तसं खेटायच्या, त्यांची जी भाषा असेल ना त्या भाषेने उत्तर द्यायचं मराठीने म्हणलं. आता इथून ते आपल्या आरक्षणाला अडवायला ना तुम्हाला सांगतो 100% 2016-14चा 2004चा 16% आरक्षणाचा जे 100% रद्द होतो. सगळं बोगस काढले. कशा मागास ठरले त्या जाती 16% आरक्षण, 50%ची फक्त तुम्हाला कॅप पूर्ण करायची म्हणून तुम्ही भाषा घालून टाकला. कोणची जात आहे काय आहे, ती मागास आहे का नाही, बसली का नाही. श्रीमंत जाते त्याच्यात, श्रीमंत त्याच्यात जवळपास 50 जाती अशा आहेत ते अतिश्रीमंत आहे. कसं बसायचे त्यांचा कोणता निकष लावला. आता दोन 2% वरच घेतलं ते 50% वर जात आहे. तिथं कसं काही रसा आणि जमत नाही, काय देतात नाही, बोलतात ना आपल्या विरोधात. त्यालाही म्हणतात ना आम्ही लय घटनेला मानतो, संविधानाला मानतो, त्याच्या पुढं कोणी गेला तरी आम्ही महाराष्ट्रात भारतात जाऊ देणार नाही. 50% का डोळे गेले का तुझे? 50% वर गेले 2%. हे दुटप्पीपणा. याच्यात 4-5 काम आहेत. 16% आरक्षण, दुसरं 2% आरक्षण. आणि आता बंजारा समाज जर म्हणत असला आम्ही ते एक नाही तर म्हणणं या लोकांच्या धर्तीवर दिलं त्याची श्वेतपत्रिका काढून ते पण आरक्षण रद्द करावं लागतं. हे 3 काम. 4थं काम SC STच्या ओबीसीतल्या काही जातींना आरक्षण कसं काय दिलं, त्या सवलती लागू कसं काय केल्या. आणि यांनी जे 28% आरक्षण घेतलं बंजारा समाजाचं, हे जर आपल्या वाटा इथून पुढे नाही गेले तर मग काय नाही करायचं ते पण क्लिअर सांगतो. पण इथून पुढे वाटा गेले तर ते करावं लागतंय. बंजारा आणि ते जर एक नाही तर मग हे जे काढला कसं काय.
सरकारची फसवणूक कुणी केली, त्याच्यातून भरत्या केल्या, त्या भरत्या सगळ्या बोगस आहेत, मग त्या रद्द करावं लागणार. शासनाकडून पगार उचलले म्हणजे शासनाची तिजोरी यांनी लुटली, त्या संपादनाच्या सगळ्या जप्त करावं लागणार आहे. हे लांबपर्यंत जाणार आहे. आता हे लांबपर्यंत जाणार आहे. जर ते हे एकच नाही, मराठ्यांकडून एक नाही ना, मग बंजारा हे एक नाहीत. मंडल कमिशन ओबीसीला 14% आरक्षण दिलं. मंडलला पुढे सांगितलं 16% आरक्षण ओबीसीला द्या म्हणून, तेही बोगस आरक्षण घेतलं. सरकारच्या मालमत्तेची, सरकारच्या नियमाची, कायद्याची फसवणूक, संविधानाची फसवणूक झाली. सरकारचं सगळं खोटे प्रमाणपत्र देऊ म्हणजे आम्ही बंजाराच हे दाखवलं असणार आहे. त्याच्यात आम्ही बंजाराच हे असंच दाखवलं असणार आहे. त्यात तुम्ही बंजारा नसून इतक्या नोकऱ्या लागल्या कस काय, इतक्या योजना कस काय घेतल्या? ते शासनाने सगळे पैसे रिकव्हर करायचे. तुम्ही आमच्यासाठी लोक भाड्याने आणता दुसऱ्या जिल्ह्यातून आणि मराठ्याच्या विरोधात तिकडं मारामाऱ्या लावतात आणि ते तिकडे येऊ आमच्या मराठीच्या नेत्याला शाल येतं. मग आता आम्हाला आमचे मराठीचे नेते आता टाईट झाले आतून बिन काय ओपन सरळ सांगतो. हा हो दे काय होतं मराठीचे नेते सगळे म्हणाले आता होऊ म्हणते तुम्ही हायटा मागा चलू द्या. भाजपातले लय झाले ते 10-15 सोडून सगळेच म्हणायला जातात. ते सुद्धा वाईट वाटतं होतं लागीचे वारी लागतं कुठेतरी आपल्या शोधपत्रिकाच काढा, त्यांचे जेआरएस चॅलेंज करा. मराठ्याच्या नेत्यालाही वाटतं आमच्या डोळ्यात येतात समाजाचे पोराचे वाटू व्हायला आम्ही तर राजकारण करीत बसा. एकदा जात म्हणून लढत होतो आम्ही सगळे, काही ओपन येऊ काही पाठीमागून फुल ताकद देऊ. आणि ताकद काय लागत आहे मला? पैसे लागत नाही, काही लागत नाही. ताकद म्हणजे 3 वर्षाचे मला दुसरं काय. उद्या महाराष्ट्र बंद करायचं असलं ती सामील होणार सगळे करावंच लागणार. त्याला काय नाविलायचं. आणि हे त्यांच्याही लक्षात आलं आपली उपसमिती दुसऱ्याचं अमुक रद्द करा म्हणत नाही, याची समिती रद्द करा म्हणती. ती उपसमिती गठीत झाली ओबीसी. काय माहिती तुम्हाला? ओबीसीची उपसमिती गठीत झाली तेव्हापासून आपले नेते हुशार झाले बरं का. कुच बोलत नाही का ना. उपसमिती ओबीसीची गठीत झाली, त्याच्यात सगळे ओबीसीचे मंत्री घेतले आणि मराठ्याची उपसमिती काय काम आहे तुमचं? आमच्या तुमचं काय काम आहे? चट्ट्या लावा करणार आहे का तू? तेल वाट्या इकडं ऐकून तिकडे सांगू तुका? चपराशीपणा कोणी सांगितलं तुला? चपराशी मंत्री नाव लावून घे तुला आमच्यात राहायचं असलं तर. इकडं काय आला? इकडं काय तू? खोट आहे की? मोजा आपली उपसमिती आणि मोजा त्यांची उपसमिती काय काम करते? आपल्या लेकराला शिष्यवृत्ती आहे का? आता या यांनी दिले साहेबराव गायकवाड साहेबांचं शिष्यवृत्ती ती बी लागू करण्याबाबतचं आपल्या उपसमित्या काय कामं करतात? योजना बंद पडली सुरू करा बाबा, किंवा पैसे नसले दिले तर आपले पोर आंदोलन करतात, मग आपण त्यांना सांगतो आमच्या योजनाला पैसे द्या. ते तसं नाही करीत. त्या माहिती कोण दिली? तू डबल घे ना. तुमच्याकडे एकदम ते ध्यानाच्या शिवीसारखं आपण जे म्हणलं की तेच मागायचं की माझ्या काय गाचपाने लागला तुम्ही काय नाही. तुम्हाला ध्यानाच्या शिवी माहिती आहे कशी तिथं मग शिव पुढं बांधलेला असतं. आपल्याला जे पाहिजे ते बघा मागा आम्हाला आपण वरच्या काढा निघालेच मागा तुम्हाला काय मराठीत काय करत तुला मला इतकं प्रेमात पडावं का मराठीचे? मागच आम्ही पुस्तकाला टाकला टेकला पुढून तिकडं बसला दुसरीकडे समुद्रात तिकडं पुढे गेलो डगराव. आम्ही वरचा मोबाईल काढला की आलो मागा आलो आम्हाला सारखे काही दिले त्यांना गमून दिले आहे दिले नाकावर ह्याच्यात मारायला तुम्हाला दिलं आम्ही कधी बोललो?
कमवून दिलं म्हणून आमच्या लेकरा बाळात इतकं दुखत होतं तुमच्या पोटात, इतकं जळत होतं मी आमच्या लेकरा. 7 केलं दिलं का त्यांना कोणी इतकं दिलं, आम्हाला कोणी दिलं. आता तुम्ही घ्या ना. हे पण झालं आता तुम्हाला आरक्षण दिलं म्हणलं दाखव एक पीक मोर्चा मराठी काढ्या देऊ नका म्हणून. तुम्हाला 16% आरक्षण दिलं, दाखव मराठ्याचा मोर्चा एखादा. 16% आरक्षण त्यांना देऊ नका म्हणलेलं. तुम्ही बंजारा समाजासारखं तुम्हाला दाखवलं, तुम्ही आरक्षण घेतलं, दाखव मराठी देऊ नको म्हणले. फरक दाखवा मला. आम्हाला जे दिलं आणि तुम्हाला जे दिलं ते आम्ही कोणत्या दिवशी विरोध केला? त्यांना देऊ नका म्हणायला. तुम्ही 50% वर 2% आरक्षण घेतलं आणि म्हणलं देऊ नका. मराठी मोर्चा काढला. अरे काय प्रथा पाडली राज्यात तुम्ही. देऊ नका म्हणण्यासाठी मोर्चे नसते, द्या म्हणण्यासाठी असते. सरकारची उपसमिती देऊ नका म्हणण्यासाठी नसती, गोरगरिबांना देण्यासाठी. तुम्ही सगळे उलटे प्रयोग पाडले. आता उद्या मराठी आता तुम्हाला मिळालेले सध्या म्हणून तुम्ही वळवळ करता. काय असतं एखाद्या माणसाला मिळालेलं असलं की ते मागं वळून बघत नाही. आपण नाही का म्हणत बोलता बोलता बसा जागा नाही तिथलं सुद्धा आरडा करू नका. हे लय महत्वाचं चाललंय. लोक हे सांगायला पैसे घेतील. छत्रपती शिवरायांचं भाषण सांगायला, इतिहास सांगायला 50,000 रुपये फी आहे. आणि ते गाचपणा एका दिवस आपल्या मोर्चात नसतं. परत एकदा इतिहास सांगून गेलं की पैसे घेऊन जाता, हाडं घेऊन जाता, आपले नारळ देतो, जाता डिझेल मध्ये भरावं तर जाताना म्हणतात टाकायला सुद्धा द्या. डिझेल म्हणतो बरं का मी, तुम्ही दुसरं काय म्हणता. लय शोषण झालं समाजाचं. आपल्यातच राहून आपल्याकडूनच कमी झालं आणि आपलाच तेव्हा राजा. म्हणून ज्या माणसाला मिळालेलं असताना आपण एक बोलता बोलता म्हणत आता काय टेन्शन फ्री झालं बरं मी, पोरायला वावर कमवून ठेवलं, मस्त धंदे चालले, लेकीबाईचं लग्न केलं, मोकळा झाला आता मारायला कवा गेले ते हिंडायला. दोन्ही पैकी एकच म्हणतो ना, प्यायला पुढं बसला, खायला बसला, तो आपलं करायला आता सगळं झालं. जस काय घेऊ दे नांगरा म्हणून नांगला. आपली स्टाईल ती, त्यांची ती नाही. त्यांना आरक्षण मिळालं, योजना मिळाल्या, शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या. मग एवढं सगळं असल्यावर काही टेन्शन आहे का? समजा आता तुम्ही तुमच्या भाषेत सांगतो, तुम्ही घर बांधलं, माणसं सुखी समाधानी राहिले, तुमचं घर दार राहायला मिळालं, उन्हात तुमचं घर नाही आणि शेजारचं घर बांधायला लागला, तुम्हाला काही देणं नाही का? त्यांनी रोज 3 फुटाच्या पुढे बांधता येत नाही, जास्तीत जास्त 4 फूट बांधता येतो. तर तुमच्याकडे जास्त बांधते. गीताचं बांधकाम केलं तर वाळू तर द्यावं लागत असेल ना, दुसऱ्याचं पाणी पुन्हा करा, सगळं बांधले तुमच्याकडे. शेजारचं घर बांधायला सुरू झालं, याचा बांगला तयार झाला किंवा मोकळा बांध नको चला आडवा त्याचं दिलं कोर्टात, गेला तहसीलदारकडं, परवानगीच नाही, नाही तर पाडलं त्याचं गीता. याचं मोकळं पक्का आहे, ह्याला काय नाही घ्या, नुसतं आरडायचं बांधू नका, खोटं बातमी पसरायची, तसं काम चालू. यांना आरक्षण आहे, हे मोकळे, यांना मागा करून वाढायची गरज नाही, वळून नाही बघायचं. मराठ्याला आरक्षण देऊ नका, बोंबलं फिरायचं. मराठ्याला